नमस्कार मित्रांनो, सही ट्रेड मराठीमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ ऑप्शन ट्रेडर साठी खूप जास्त खास असणार आहे. कारण आपण आपल्या पद्धतीने स्ट्रॅटेजीज बनवत असतो, पण त्या स्ट्रॅटेजीचा आउटकम काय आहे हे आपल्याला माहिती नसतं. त्याचं अनालिसिस कसं करायचं, रिस्क रिवॉर्ड कसा मॅनेज करायचा, ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नसते. काही जण ते चांगल्या पद्धतीने करतातही आणि रिस्क रिवॉर्डही व्यवस्थितपणे मॅनेज करतात. पण ज्या लोकांना माहिती नाहीये अशा लोकांसाठी धन घेऊन आलेला आहे प्री बिल्ड स्ट्रॅटेजीज. धन ऑप्शन ट्रेडर वेब या साईटवर जाऊन तुम्ही ही प्री बिल्ड स्ट्रॅटेजी वापरू शकता आणि तुमचा आउटकम काय आहे, तुमच्या स्ट्रॅटेजीचा मॅक्सिमम प्रॉफिट काय आहे, मॅक्सिमम लॉस काय आहे, अनालिसिस काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे बघू शकता. आता ज्या लोकांना हे स्ट्रॅटेजी बनवता येतं ते लोक तर व्यवस्थितपणे ते करतातच, पण ज्या लोकांना येत नाही त्यांच्यासाठी हा फीचर खूप जास्त अट्रॅक्टिव्ह आणि खूप जास्त चांगल्या पद्धतीने काम करतो. कशा पद्धतीने हे वापरायचं आहे याच्यावर थोडीशी नजर टाकू. तुम्ही बघताय की धन ऑप्शन ट्रेडर वेब या साईटवर आपण आलेलो आहे. ऍप्लिकेशनवर देखील ही जी फीचर आहेत ते तुम्ही वापरू शकता. मार्केट्समध्ये आल्यानंतर आपल्याला प्री बिल्ड या ऑप्शनवर जायचं आहे. प्री बिल्ड या ऑप्शनवर गेल्यानंतर आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज ऑलरेडी तयार असलेल्या बघायला मिळतात. त्या तुम्ही डायरेक्टली डिप्लॉय करू शकता. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला इथे स्ट्रॅटेजी फक्त सिलेक्ट करायची आहे. म्हणजे तुमचा ट्रेंड काय आहे हे माहीत असलं पाहिजे. जसं की इथे तुम्ही निफ्टी 50ची स्ट्रॅटेजीज बघत आहात. निफ्टी 50 करंटली 13 ते 10 पॉईंट मायनसमध्ये ट्रेड करतोय. जर तुम्हाला निफ्टी 50 बद्दल स्ट्रॅटेजी बघायची नसेल तर तुम्ही बँक निफ्टीची पण स्ट्रॅटेजी बघू शकता, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज इथे बघायला मिळतात. फिन निफ्टीच्या देखील वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आपल्याला इथे बघायला मिळतात. आणि जर तुम्हाला एखाद्या स्टॉक बद्दल माहिती पाहिजे असेल किंवा स्टॉकच्या रिलेटेड स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर या सर्च ऑप्शनमध्ये तुम्ही तो स्टॉक सर्च पण करू शकता. जसं मला इन्फोसिस बद्दल स्ट्रॅटेजी माहिती पाहिजे तर इन्फोसिस मी इथे सिलेक्ट करणार आहे आणि इन्फोसिस बद्दलच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या माझ्यासमोर इथे अवेलेबल होऊन जातात. आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त ट्रेंड कुठला आहे याचा एक अनालिसिस करायचा आहे किंवा याचा अंदाज लावला तरी चालू शकतो. तुमचं अनालिसिस असं सांगतं की बुलिश ट्रेंड आहे तर तुम्हाला इथे बुलिश सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला 4 ऑप्शन बघायला मिळतात: बुलिश, बेरिश, नॉन डिरेक्शन आणि एनी डिरेक्शन. यापैकी तुमचा व्ह्यू काय आहे मार्केट रिलेटेड तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही बुलिश सिलेक्ट केला तर बुल कॉल स्प्रेड, बुल पुट स्प्रेड, कॉल रेशो स्प्रेड सारख्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला इथे बघायला मिळतात. वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक स्ट्रॅटेजी ती तुम्ही सिलेक्ट करता त्याचं मॅक्सिमम प्रॉफिट तुम्हाला इथे बघायला मिळतं, तसंच मॅक्सिमम लॉस देखील तुम्हाला इथे बघायला मिळतो. त्याचबरोबर कुठला पुट आपल्याला बाय करायचा आहे, कुठला पुट आपल्याला सेल करायचा आहे किंवा कुठला कॉल, जर तुम्ही बुल कॉल स्प्रेड घेतला तर कुठल्या कॉलमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे, त्याची एक्सपायरी कुठली असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे सांगितल्या जातात. तुम्हाला ती गोष्ट फक्त सिलेक्ट करायची आहे. जसं की एक्सपायरी सिलेक्ट करताना तुम्हाला इथे एक्सपायरी बघायला मिळेल. वेगवेगळ्या एक्सपायरीज तुम्ही सिलेक्ट करू शकता. 10 एप्रिलची एक्सपायरी मला जर सिलेक्ट करायची असेल तर 10 एप्रिलचे कुठले कॉल आणि पुट मला इथे एंट्रीसाठी वापरावे लागतील या सगळ्याची डिटेल आपल्याला बघायला मिळते. लास्ट ट्रेडिंग प्राइस काय आहे, ओपन इंटरेस्ट किती आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतात. त्याचबरोबर सी इन बिल्डरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पे ऑफ ग्राफ देखील इथे बघायला मिळतो आणि 1 क्लिकवर ही पूर्ण ऑर्डर तुम्ही एक्झिक्यूट देखील करू शकता. एक्झिक्यूट करायच्या आधी तुम्हाला ओव्हरऑल मार्जिन किती रिक्वायर आहे, फायनल मार्जिन किती रिक्वायर आहे, हेज बेनिफिट किती मिळतंय आणि नेट प्रीमियम तुम्ही पे करताय का रिसीव्ह करताय, या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. फंड तुमचा किती अवेलेबल आहे आणि फंड जर टॉपअप करायचा असेल तर ती देखील इथे फॅसिलिटी तुम्हाला दिली गेलेली आहे. पे ऑफ ग्राफ इथे तुम्ही बघू शकता आणि पे ऑफ ग्राफ प्रमाणे आपल्याला प्रॉफिट कुठे होऊ शकतं याचा अंदाज लावू शकता. त्याचबरोबर PNL टेबल देखील तुम्हाला इथे बघायला मिळतं, जेणेकरून तुमच्या लक्षात येतं की जर ही मी स्ट्रॅटेजी बनवली तर आजच्या दिवशी मला एस्टिमेट प्रॉफिट किती होईल आणि जर जसे जसे दिवस वाढतील तसं मला प्रॉफिट किती होत राहील. टार्गेट आणि IV ॲडजस्टमेंटच्या मदतीने तुम्ही इथे डेज पण चेंज करू शकता आणि प्राइस देखील वर खाली करू शकता, ज्याच्या मदतीने तुम्हाला इथे प्रॉफिट किती होणार आहे याचा एक अंदाज येऊ शकतो आणि त्याचं अनालिसिस तुम्ही प्रॉपर पद्धतीने करू शकता. स्ट्रॅटेजी चार्ट बघायचा असेल तर तोही ऑप्शन अवेलेबल आहे. मल्टी स्ट्राईक OI जर बघायचा असेल तर तोही ऑप्शन आपल्याला इथे अवेलेबल करून दिलेला आहे. ज्या लोकांना स्ट्रॅटेजी स्वतःहून बनवता येत नाही किंवा जे लोक दुसऱ्यांची स्ट्रॅटेजी फॉलो करतात पण त्याचा आउटकम त्यांना माहीत नसतो, अशा लोकांना प्री बिल्ड हे फीचर खूप चांगल्या पद्धतीने मदत करणार आहे आणि कदाचित त्यांचा ट्रेडिंग एक्सपिरियन्स चांगला होऊन त्यांचं प्रॉफिट देखील वाढवू शकतो. तर हे होतं धन ऑप्शन ट्रेडर वेब यांचं प्री बिल्ड फीचर.
आय होप की तुम्हाला पूर्ण फीचर व्यवस्थितपणे समजला असेल. व्हिडिओ जर समजला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जर तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.